नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बहुगुणी आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी. चटणीसाठी लागणारे साहित्य हे प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असतात. तर आपण त्या साहित्यांपासून अशी 1 ते 1.5 महिना टिकणारी चटणी पाहणार आहोत. तर इथे मी 100 ग्रॅम कढीपत्ता वापरलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे चणा डाळ आहे, 1 चमचा उडीद डाळ, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या. तुमच्याकडे जर मिरच्या नसतील तर तुम्ही मसालाही वापरू शकता. अर्धा चमचे धणे, अर्धा चमचे बडीशेप असा 1 चमचा आहे. नंतर 1 चमचा आळशी घेतलेली आहे. 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून. त्यानंतर 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर भाजण्याकरिता खोबरं तेल आणि हिंग. तर आपण ही चटणी खोबरं तेलात बनवणार आहोत, म्हणजे हिची चव अजून दुप्पट वाढणार आहे. तर 1 चमचा खोबरं तेल घालून आपण खमंग अशी चणा डाळ भाजून घेणार आहोत. चणा डाळ स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायची, ते धुवून घेतलेली नाही आहे. त्यानंतर खरपूस बदामी रंगावर हिला भाजून घेतले. त्यातच आपण उडीद डाळ घातलेली आहे. दोन्ही डाळी छान अशा खरपूस परतवून घ्यायच्या आहेत. नंतर शेंगदाणे घालून घेणार आहोत. छान असे सोनेरी बदामी रंगावर परतल्यानंतर त्यातच आपण लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत. नंतर बडीशेप, धणे घालून घेणार आहोत. खवून घेतलेलं सुकं खोबरं घालून घेणार आहोत. छान असं मस्त खमंग सुगंध दरवळत आहे घरभर. हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये कढीपत्ता अगदी मंद आचेवर खरपूस भाजून घेणार आहोत. आपल्याला कढीपत्त्यातलं मॉइश्चर काढायचं आहे आणि तो क्रिस्पी करायचा आहे. बघू शकता तुम्ही, अगदी 2 मिनिटात हा खरपूस भाजला गेलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण इथे हिंग घालून घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि चटणीला एक खमंग स्वादिष्ट चव देण्यासाठी आपण इथे आमचूर पावडर घालणार आहोत. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चिंच सुद्धा वापरू शकता. तर आपली चटणी मस्त मिक्सरला आपण वाटून घेतलेली आहे. आता हवाबंद डब्यामध्ये ही आपण काढून घेणार आहोत. 1.5 ते 2 महिने मस्तपैकी तुम्ही ही चटणी वापरू शकता. सकाळच्या गडबडीच्या वेळी तुम्ही ह्याचा स्टफ भरून पराठा सुद्धा बनवू शकता. खमंग खरपूस असा हा पराठा चवीलाही एकदम उत्कृष्ट लागतो. तर ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.